भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या संपत्तीची यादी समोर आली आहे। अशोक खरातनं केलेल्या काळ्या कृत्याचे रोज नवनवीन खुलासे होत आहेत। खरातनं नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये बक्कळ अशी मालमत्ता गोळा केली आहे। त्यानं 30हून अधिक ठिकाणी प्लॉट्स खरेदी केल्याचं समोर आलंय। अशोक खरातच्या सर्व जमिनींची किंमत तब्बल 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे। अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर संपत्ती असल्याची यादी उघड झाली आहे। या सर्व मालमत्ताची तपासणी होणार का, याकडे आता लक्ष आहे। तर भोंदूबाबा अशोक खरातवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झालेले आहेत। खरात प्रकरणी पीडितेच्या तक्रार कॉपीतील दावे समोर आलेत। मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातील माझी राधा असं म्हणत दैवी शक्ती असल्याचं सांगत दिशाभूल करण्यात आली असं पीडितेकडून सांगण्यात आलेलं आहे। तर पीडितेच्या या तक्रार कॉपीत काय आहे पाहूयात। नोव्हेंबर 2022 पासून वारंवार लैंगिक शोषण, पतीच्या निधनाची भीती दाखवून अत्याचार करण्यात आले, दैवी शक्ती असल्याचं सांगत दिशाभूल करण्यात आली, धार्मिक विधीच्या नावाखाली गुंगीचे पदार्थ खायला दिले, कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली। तर नातेवाईक गोरख भोरेंच्या पाठिंब्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। मी कृष्णाचा अवतार, तू राधा असं कॅप्टन म्हणायचा। काळं पेंडंट दिल्यानं लग्न जुळल्याचा खरातनं दावा देखील केला। तर लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी बोलावून अत्याचार करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।